श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विथ रोहिणी. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्यांना खूप छान जावो, चांगला जावो. स्वामी कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. उद्या आहे 21 तारीख. उद्या आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करायची, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि आपलं अंघोळ वगैरे आवरून आपल्याला सकाळीच स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. 10:30च्या आरतीच्या आधी स्वामींना गुरुपद देऊन आपल्याला स्वामींची पंचोपचार पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. तर सर्वप्रथम घर स्वच्छ करायचं, हळदीचं लेपन करायचं, दरवाजा स्वच्छ करायचा आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमच्याकडे आज पौर्णिमा देखील आहे, सत्यनारायण देखील आपल्याला आज करायचं आहे. सेपरेट पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं. स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्याआधी सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून पहिल्यांदा पाण्याने 5 वेळेस आणि त्यानंतर परत पंचामृताने, परत पाण्याने असा गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तो चौरंग किंवा पाट तुम्ही मांडलेला आहे तिथे आपल्याला स्वामींच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला, स्वामींच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला तिथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला पुरुष सूक्त 16 वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा पाण्याने आणि नंतर पंचामृताने, परत पाण्याने, अशा पद्धतीने आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर पुरुष सूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. 16 वेळेस नसेल शक्य तर 1 वेळेस केला तरीही चालेल, परंतु पुरुष सूक्त म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आपल्याकडे जर फोटो असेल तर फोटो पाण्याने पहिला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. थोड्याशा अक्षता ठेवून तो फोटो तिथे आपल्याला पाटावर मांडायचा आहे आणि मूर्ती देखील आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवून पाटावर मांडायची आहे, चौरंगावर मांडायची आहे. तुमच्याकडे जर हिना अत्तर असेल तर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही कापसाने किंवा एखाद्या फुलाने हिना अत्तर लावू शकता. हिना अत्तर असेल तर नक्की आजच्या दिवशी तुम्ही हिना अत्तर स्वामींच्या मूर्तीला आणि फोटोला लावा. हिना अत्तर लावून झाल्यानंतर जर तुम्ही नवीन वस्त्र आणले असतील मूर्तीसाठी, स्वामींच्या टोप वगैरे असेल तर तो लावा. त्यानंतर तुम्ही जर फोटो असेल आपला तर फोटोला देखील तुम्ही हिना अत्तर लावा. अष्टगंध असतो तो लावा, नमस्कार करा. ही सगळी सेवा करायच्या आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे, म्हणजेच आपला दिवा लावून घ्यायचा आहे. कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने केली जाते, त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला दिवा लावायचा आणि त्यानंतर अभिषेक वगैरे करून सेवा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मूर्ती ठेवून झाल्यानंतर जरी तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तरी फोटोच्या समोर बसून आपल्याला स्त्री सूक्त आणि सगळ्यात पहिले पुरुष सूक्त आणि नंतर श्री सूक्त असं म्हणायचं आहे. ज्यांना 16 वेळेस शक्य आहे त्यांनी 16 वेळेस म्हणा. ज्यांना 1 वेळेस शक्य आहे त्यांनी 1 वेळेस स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणायचं आहे, फोटो जरी असेल तरी. हे झाल्यानंतर आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुपद द्या. स्वामींना गुरुपद कसं द्यायचं याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. नारळ आणि गुलाबाचं फूल घेऊन आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. गुरुपद देऊन झाल्यानंतर तो नारळ स्वामींच्या तिथे चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे. त्या सेवांमध्ये आपण कितीही तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, हा कराच करा. त्यानंतर आपल्याला 11 माळी जप झाल्यानंतर तारक मंत्र 11 वेळेस. त्याचसोबत आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ
एका बैठकीमध्ये पूर्ण करायचाच आहे. ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्की या सेवा करा. गुरुपौर्णिमा हा उत्सव खूप मोठा असतो. हा एक पवित्र उत्सव आहे. स्वामींना गुरुपद देऊन आपले गुरु मानण्यासाठी आणि त्यांच्या सेवा करण्यासाठी. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा या आपल्याला या दिवशी करायच्याच असतात. जसे की कुंकुमार्चन श्रीयंत्रावर, श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावर, नसेल देवीचा टाक तर आपल्याला सुपारीला देवीचं स्थान देऊन कुंकुमार्चन करायचं आहे. या लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा आहेत त्यात आपल्याला करायच्याच आहेत. परंतु त्याचसोबत सकाळी सकाळी या सेवा तुम्ही करून घ्या. स्वामींना गुरुपद देणं, त्याचसोबत दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ एका बैठकीमध्ये स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप आणि तारक मंत्र या सेवा तुम्ही नक्की करा. एकनिष्ठ होऊन एकाग्र चित्ताने करा. स्वामी आपल्यासोबत नक्कीच कायमस्वरूपी असतातच आणि अजून ते आपल्याला कोणत्याही संकटात साथ तर देतातच. स्वामींना आपली फक्त निस्सीम भक्ती, श्रद्धा महत्त्वाची आहे. बाकी स्वामींना काहीही लागत नाही. नैवेद्यामध्ये तुम्ही या दिवशी कोणताही नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आपण घरात बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही साधी साखर किंवा खडी साखर किंवा केळ याचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आपल्याला जास्त काही करणं शक्य नसेल तर हे साधे नैवेद्य दाखवले तरीही चालतील. अशा पद्धतीने तुम्ही सकाळी सकाळी स्वामींना गुरुपद देऊन या सेवा नक्की करा आणि गुरुपौर्णिमा आपली आनंदात आणि उत्साहात साजरी करा. जर शक्य असेल तर स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन या. आसपास जर दत्तगुरूंचं मंदिर असेल तर दत्तगुरूंच्या मंदिरात देखील आजच्या दिवशी तुम्ही नक्की जाऊन या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सहित आणि माहिती सहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.